अगदी उद्याचा जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं खरं तर नांदेडचा मोर्चा सगळ्यात मोठा मोर्चा मानला जातोय. त्याचं नियोजन या ठिकाणी होते. आपल्यासोबत या ठिकाणचे प्रसिद्ध उद्योगपती बंटी राठोड आहेत. कशा पद्धतीचं उद्याचं नियोजन आहे? एवढे या ठिकाणचे बंजारा बांधव एकत्र आणण्यासाठी तुम्ही काय करता? आमचा जो समाज आहे, जो एकीकरणीचा ज्या आमच्या समाजाचा जो एकत्रकरण आता या समाजासाठी येत होत आम्ही स्वकर्तृत्वानं सगळे लोक जे आमचे काका बंधू आहेत, हे काका आणि आमचे डॉक्टर साहेब आहेत, आम्ही सगळ्या लोकायला घर घर जाऊन जागृत केलेलं आहे की आपल्या पुढच्या पिढीला हक्कासाठी जसं मामाने म्हणलं हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही तिथे एसटीत आहोत. आम्ही कोणाचा या एसटी प्रवर्गातून त्या कोण दुसऱ्या जे पहिले एसटी मध्ये जे आहेत त्यांचा काही आम्हाला हिस्सा नाही पाहिजे. आमचा आम्हाला जो स्वतंत्र जो देता येतो, जसं ओबीसीतनं ओबीसी मधून जरा दुसरे अजून 14 जातीला जसं ओबीसीचा पार्ट दिला तसंच आम्हाला एसटीचा पार्ट भेटावा म्हणून आम्ही याच्यासाठी लढणार. आणि आमच्या स्वकर्तृत्वानं खर्चानं सगळे शेतकरी बांधव उद्या आम्ही नांदेडला जाणार एल्गार मोर्चासाठी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एल्गार मोर्चा निघतोय. नांदेडमध्ये सगळ्यात भव्य मोर्चा निघतोय आणि याचं जे नियोजन आहे, किती बंजारा बांधव उद्या उपस्थित राहतील आणि जर ह्या मोर्चानंतरही सरकारला जाग नाही आली तर पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल हे असेल, आम्ही जर आता नांदेडला जर नाही केले तर महाराष्ट्र गाठणार, मुंबई गाठणार, मुंबई नाही तर मग दिल्ली गाठणार. एकत्रीकरण करून पण आमचा हक्क जो आहे ते आम्ही घेणार. हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही जो एसटी प्रवर्गातून जो जाणार आहे तो 100%, 1,00,000%, 1,25,00,000%, 1,00,00,000% ते घेणार म्हणजे घेणार. आमच्या पुढच्या पिढीला जो गरजेचा पार्ट आहे, जसं आज ज्या लोकांना राज्य केलं, ज्या लोकांना सगळं काही केलं महाराष्ट्रावर वगैरे, ज्या लोकांना त्याच्या हिसाबानं ओबीसी मध्ये करण्याचा प्रवर्ग सरकारनं त्यांना मार्ग मोकळा करून दिला, तर त्याच्यामध्ये आमचा काही विरोध नाहीये. पण आम्ही आमच्या हक्कासाठी एसटी प्रवर्गातून त्यांच्या कोणाच्या हिशातून नाही तर आमच्या स्वतःच्या सरकारनं त्याच्यामध्ये जी तरतूद आहे व्हीजेएनटीतून आम्हाला एसटी मध्ये करण्याची, हैदराबाद गॅजेटनुसार त्या तरतुदीनुसार आम्हाला त्यानं एसटी मध्ये द्यावं. अगदी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हैदराबाद गॅजेट लागू केलं सरकारनं, जी-आर काढला. जी-आर जर काढला असेल आणि जी-आरच्या त्याच मागण्यानुसार जर कुणबी सर्टिफिकेट जर दिल्या जात असतील तर बंजारांनाही आरक्षण मिळणं हे साहजिकच आहे आणि याच्यासाठी सरकारला जागं करण्यासाठी आज महाराष्ट्रातील धाराशिव, चंद्रपूर, अकोला, नांदेड अशा 4 जिल्ह्यामध्ये भव्य मोर्चे निघत आहेत आणि जर या मोर्चालाही सरकारनं जुमानलं नाही तर नक्कीच यापुढचं पाऊल हे मुंबई जाम करण्याचं ठरू शकते. हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे. महासागर न्यूजसाठी स्वप्नील दुधारे, नांदेड.